लोकलमध्ये असणाऱ्या ह्या बायका एकदम आज शांत बसलेल्या होत्या. हे बघून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटत असेल, बट लेट मी एक्सप्लेन. ज्या ट्रेनने मी रोज जाते त्या ट्रेनचा आज थोडा इश्यू झाला होता. म्हणजेच आमच्या ट्रेनच्या पुढची जी मालगाडी होती तिचं इंजिन खराब झालं होतं आणि ते सुधारवण्यासाठी लिटरली आमची गाडी 1.5 तास थांबली होती. बिकॉज जोपर्यंत मालगाडीचं इंजिन होत नाही तोपर्यंत आमची गाडी कसं काय हलणार. आणि ट्रॅकची कमतरता असल्यामुळे आमची गाडी सुद्धा हलत नव्हती. त्यामुळे आम्ही असंच टाइमपास करत लिटरली 1.5 तास तिथे आम्ही बसून होतो. अर्धा तास झाला, 1 तास झाला, त्याच्यानंतर बायकांना एवढा कंटाळा यायला लागला, त्याच्यामुळे या डायरेक्ट खालीच बसून गेल्या. सगळ्या बायका चिल मध्ये बसल्याच होत्या आणि तेवढ्यात मी बघितलं की भाई साहब, चिल करण्यासाठी दुसरे लोक सुद्धा आलेले आहेत तिथे. काही नाही, म्हशी होत्या आणि त्यांना चारायसाठी आणलं होतं. पण त्यांचं सगळं खाऊन गेल्या सुद्धा, पण तरी सुद्धा आमची ट्रेन हल्ली नव्हती. फायनली कशी बशी तरी ट्रेन चालू झाली आणि मग आम्ही एकदम खुश झालो होतो. आपली खुशी तर देवाला बघवत नाही, त्याच्यामुळे परत देवाने ट्रेन थांबवली. आणि आता ह्या वेळे माहिती नाही काय लफडा झाला होता, पण भाई नंतर ते इश्यू सॉल्व्ह झाला आणि आम्ही लगेच इकडे गेल्यानंतर मी एकदम मस्तपैकी चिल करून बसली होती. बिकॉज आमचा बॉसच आला नव्हता. म्हणलं भाई तोच लेट आहे, तो येऊन मला काय बोलणार की तू कसं काय लेट आलीस. म्हणून मी एकदम मस्तपैकी चिल करत बसले होते. आणि ॲज आय टोल्ड यू की तिकडे गेल्यानंतर मी रेकॉर्ड करायचं विसरते. सो तेच झालं आणि मी डायरेक्ट रात्री रेकॉर्ड केलं जेव्हा मी घरी येत होती. त्यामुळे मस्तपैकी थंडी गार हवा खात खात मी घरी पोहोचले.